बोल. मी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील शिवाजी काशीद कन्स्ट्रक्शन या कंपनीमार्फत माझी कामं चालू आहेत. सध्या आम्ही काम करून आता 1-1.5 वर्ष झालं. ज्योतिबा असेल आणि आपण बऱ्यापैकी कामं केलेली आहेत. आमच्या कॉन्ट्रॅक्टर बंधूंनी कामं केलेली आहेत. त्यांनी जवळपास आज वर्ष झाले त्या काही लोकांची आमची जवळपास कोल्हापुरातली माझ्या मते 46,000 कोटी एवढं थकीत आहे. आणि टोटली जर म्हटलं तर 89,000 कोटी हे आपलं बिलांची थकीत आहे. आम्ही कुणाला पैसे द्याबद्दल किंवा याबद्दल आमचं काही दुमत नाही. कुणालाही करा, कुणाला द्या, लाडक्या बहिणीला द्या, त्यांना सांभाळा. पण कॉन्ट्रॅक्टदार आज मारायची व्यवस्था आलेली आहे. कॉन्ट्रॅक्टदार आणि थोडी दिवस थांबला असता आणि जर कॉन्ट्रॅक्टदारानं आत्महत्या केली तर ती सर्वस्वी शासनावर येईल आणि त्याचा सगळं शासनाला भोगावं लागेल. त्यामुळे त्याचा सगळा विचार करून शासनानं ताबडतोब त्या लोकांचे पैसे अदा करायला पाहिजे. मी सुनील नागरे, महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाचा महासचिव बोलत आहे. आज राज्यव्यापी आंदोलन आमचं चालवलं आहे. त्यातला कोल्हापुरातील आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन देऊन आम्ही इथून आंदोलन चालू करणार आहे. उद्यापासून सर्व जिल्ह्यातील जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, जल मिशन, जलसंधारण या सर्व विभागाची कामं बंद राहणार आहेत. आज टोटल जर महाराष्ट्रातील जर पेमेंट खाते तर 90,000 कोटी पेमेंट मिळालेलं नाही आहे. जुलैमध्ये आम्हाला जे पेमेंट मिळाले त्यानंतर आज एक पैसा मिळालेला नाही. जुलैमध्ये थकबाकीपैकी फक्त आम्हाला 10% पैसे मिळाले. त्याच्यानंतर आम्हाला आज अखेर काहीही पैसे मिळाले नाहीत. आज प्रत्येकाच्या ठेकेदाराच्यावर जीवनमरणाचा प्रश्न आहे. त्याच्याबरोबर त्याच्या एका ठेकेदाराच्या पाठीमागे जवळजवळ 100 कुटुंब जगतात. त्याचे सेनेकरी आणि त्याचे कामगार असे एका कंत्राटदाराच्या पाठीमागे 100 कुटुंब असतात. त्या कुटुंबांच्यावर जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तरी पण आम्ही या मिटिंगसाठी निवेदन दिलं होतं. पण 5 तारखेची आम्हाला शासनानं आम्हाला मदत दिली होती. आज आम्हाला मुठीमध्ये बोलवलं नसल्यामुळं आज आम्ही आंदोलन आज करण्यात भाग पडलेला आहे. आणि उद्यापासून आमचं आंदोलन चालू आहे. हळूहळू आम्ही देशातील राज्यातील प्रत्येक काम आम्ही बंद पडणार आहोत. हायवे असू दे, खेडेगावातील काम असेल, ग्रामविकास असेल, PWDची कामं असतील, कोणत्याही राज्यमार्गावर कामं चालू ठेवणार नाही. बिल्डिंग असू दे, कोणतेही काम आम्ही चालू ठेवणार नाही. अतिशय वाईट परिस्थिती आमच्यावर निर्माण झालेली आहे. शासनानं आमच्याकडे लक्ष द्यावं आणि ताबडतोब याचा निर्णय घेऊन आणि 5 आणि 10% नाही 100% आम्हाला पैसे पेमेंट करावेत. तरच आम्ही हे आंदोलन मागं घेणार, नाही तर आम्ही आंदोलन मागं घेणार नाही आहोत. आपल्या मागण्या जर मान्य झाल्या नाही तर यापुढची आपली भूमिका काय असणार आहे? हळूहळू आमचं हे आंदोलन वाढत जाणार. रस्त्यावर कुठलेही काम चालू दिसणार नाही. जी काय शासकीय कामं आहेत ती पूर्णपणे बंद पाडली जाणार आहेत. आणि याच्याबरोबर आमचं पुढं असं आहे की उपोषणसुद्धा आम्ही करणार आहोत. आत्ता सध्या आम्ही हे फक्त एक निवेदन देऊन आम्ही हे आता आंदोलन चालू केलेलं आहे.